नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 2 मधील सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही उदाहरणे सोडवून घेणार आहोत। या सराव संचातील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्यानंतर अँगल बायसेक्टर थिअरम म्हणजे कोन दुभाजक गुणधर्म आणि प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स म्हणजे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म यांचा उपयोग करावा लागणार आहे। या तीन प्रमेयांचा उपयोग करून आपण या सराव संचातील उदाहरणे या ठिकाणी सोडवणार आहोत। यातलं पहिलं उदाहरण आहे गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेन्स ऑफ सेगमेंट्स आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR। म्हणजे आपल्याला काही त्रिकोण दिलेले असतील, त्या त्रिकोणांमध्ये काही रेषाखंडांची लांबी दिलेली असेल, त्या माहितीच्या आधारे आकृतीतील किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे। यासाठी आपण कोन दुभाजक गुणधर्म जो आहे, प्रमेय जो आहे म्हणजे अँगल बायसेक्टर थिअरम या ठिकाणी वापरणार आहोत। म्हणजे त्यातील पहिलं उदाहरण आहे इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ इज 7, लेंथ ऑफ PR इज 3, लेंथ ऑफ QM इज 3.5 अँड लेंथ ऑफ EMR इज 1.5। आता या ठिकाणी PM हा जो किरण आहे तो किरण आपला QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे। यासाठी आपण दोन गुणोत्तर तयार करणार आहोत। पैकी पहिलं गुणोत्तर आहे PQ अपॉन PR। लेंथ ऑफ PQ इज 7 अँड लेंथ ऑफ PR इज 3, therefore रेशो PQ अपॉन PR इज इक्वल टू 7/3। सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1। या गुणोत्तरामध्ये PQ हा रेषाखंड आपण अंशस्थानी घेतलेला आहे, याचा संलग्न ऍडजेसंट सेगमेंट आहे QM आणि PR हा छेदस्थानी घेतलेला आहे, याचा ऍडजेसंट म्हणजे संलग्न रेषाखंड आहे EMR हा आपण छेदस्थानी घेणार, तर QM आपण अंशस्थानी घेणार आहोत। therefore सेकंड रेशो इज QM अपॉन MR इज इक्वल टू लेंथ ऑफ QM इज 3.5, therefore 3.5 अपॉन लेंथ ऑफ MR that is 1.5। या गुणोत्तरातील संख्यांमधील दशांश चिन्ह घालवण्यासाठी, या संख्या पूर्ण संख्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण या दोनही संख्यांना 10 ने गुणूयात। 3.5 into 10 अपॉन 1.5 into 10 that means 35 upon 15। 35 आणि 15 या दोनही संख्यांचा सर्वात मोठा सामायिक अवयव 5 आहे, म्हणून या दोनही संख्यांना आपण 5 ने भागूया। therefore 7 upon 3 is the simplified form of 35 upon 15 that means व्हॅल्यू ऑफ रेशो QM अपॉन MR इज 7/3। म्हणजे गुणोत्तर QM छेद MR ची किंमत आहे 7/3। याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया। इफ वी ऑब्झर्व इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी कॅन से दॅट इन ट्रायंगल PQR PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन EMR। म्हणजे हे दोनही गुणोत्तर जे आहे ते दोनही गुणोत्तर समान आहेत। मग या ठिकाणी आपण कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम म्हणजे कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो किरण PM हा कोन PQR ला दुभागतो, म्हणजेच तो त्याचा दुभाजक आहे। दॅट मीन्स बाय द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम वी कॅन से दॅट रे PM bisects angle QPR। that means ray PM is an angle bisector of angle QPR। या ठिकाणी PM हा कोन PQR चा दुभाजक आहे। दुसरी आकृती आपण पाहणार आहोत इन ट्रायंगल PQR लेंथ PQ is 10, लेंथ PR is 7, लेंथ QM is 8, लेंथ MR is 6। First ratio is PQ upon PR that means 10/7। First ratio PQ छेद PR is equal to 10/7। Suppose this is equation number first। आता PQ चा संलग्न रेषाखंड आहे MQ, तो आपण अंशस्थानी घेणार आहोत MQ किंवा QM, आणि EMR हा छेदस्थानी घेऊन दुसरं गुणोत्तर या ठिकाणी तयार करणार आहोत। therefore second ratio is QM upon MR is equal to 8/6। if we simplify this ratio we get 4/3। that means value of QM upon MR is equal to 4.3। पहिल्या गुणोत्तराची किंमत आपल्याला मिळालेली आहे 10/7, दुसऱ्या गुणोत्तराची किंमत मिळालेली आहे 4/3,
समीकरण 1 आणि 2चं निरीक्षण करता आपल्या असं लक्षात येईल की हे दोनही गुणोत्तर असमान आहेत. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन से दॅट PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन AMR. म्हणजे हे दोन गुणोत्तर समान आहेत. मग ज्या अर्थी ही दोन गुणोत्तर जी आहेत ती समान नाहीत त्या अर्थी किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही. Therefore we can say that ray PM is not the bisector of angle QPR. या पहिल्या प्रश्नामध्ये आणखी एक आकृती आपल्या सराव संचामध्ये दिलेली आहे की तुम्ही घरी सराव म्हणून सोडवा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, इन ट्रायंगल PQR PM is equal to 15, PQ is equal to 25. PR is equal to 20 and NR is equal to 8. State whether line MN is parallel to side RQ and Q reason. म्हणजे त्रिकोणातील काही रेषाखंडांची आपल्याला लांबी दिलेली आहे. PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR बरोबर 20 आणि NR बरोबर 8. या माहितीवरून आपल्याला MN ही रेषा RQ या बाजूला समांतर आहे का ते आपल्याला सहकारण सांगायचं आहे. यासाठी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी वापरणार आहोत. मग यासाठी आपल्याला MQ या रेषाखंडाची आणि PN याही रेषाखंडाची लांबी लागणार आहे, आवश्यक असणार आहे. मग सुरुवातीला आपण त्या लांबी जी आहे त्या रेषाखंडाची ते आपण शोधून घेऊया. Therefore PM plus MQ is equal to PQ because M is in between points P and Q. These three points are collinear points. PM plus MQ is equal to PQ. Now put the values of PM and PQ in this equation. Therefore next step is value of PM is 15 plus MQ is equal to value of PQ is 25. MQ ची किंमत काढण्यासाठी 15 आपण डावीकडे उजवीकडे पक्षांतरित करूया. म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल MQ is equal to 25 upon 15. that means MQ is equal to 10. MQ ची किंमत आपल्याला 10 मिळाली आहे. त्याच पद्धतीने आपण PN ची किंमत या ठिकाणी शोधून घेऊया. PN plus NR is equal to PR. This is our next equation. PN plus NR is equal to PR. Put the values of NR and PR. Next step is PN plus value of NR is 8 is equal to value of PR is equal to 20. Transfer 8 to the right hand side. Next step becomes PN is equal to 20 minus 8. That means PN is equal to 12. म्हणजे PN हा आपल्याला 12 मिळाला, MQ हा 10 मिळाला आहे. मग आता या त्रिकोणामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाचा उपयोग करून आपण MN ही रेषा RQ ला समांतर आहे किंवा नाही हे पडताळणार आहोत. त्यासाठी पहिलं गुणोत्तर आपण तयार करणार आहोत PN आणि NR या रेषाखंडांचे. Therefore PN upon NR is equal to value of PN is 12 जी आपल्याला या ठिकाणी आपण शोधलेली आहे. तर NR हा आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे 12/8. या दोन्ही संख्यांना आपण 4 ने भाग देऊन संक्षिप्त रूप देऊयात. म्हणजे आपले समीकरण मिळेल PN upon NR is equal to 3/2. Suppose this is equation number 1. PN upon NR is equal to 3/2. Now second ratio is PM upon MQ. PM upon MQ, value of PM is 15, it is given in the example, and value of MQ it is 10. ती 10 आहे. या दोनही संख्यांना आपण 5 ने भाग देऊन संक्षिप्त रूप देऊया. म्हणजे आपलं समीकरण मिळेल, आपल्याला गुणोत्तर मिळेल 3/2. याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. समीकरण 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो या दोनही गुणोत्तरांच्या किमती समान मिळालेल्या आहेत. म्हणून इन ट्रायंगल PQR PN upon NR is equal to PM upon MQ from equation 1 and 2. म्हणजे हे दोनही गुणोत्तर समान आहेत. आणि ज्या अर्थी ही दोनही गुणोत्तर समान आहेत त्या अर्थी लाईन MN ही साइड RQ ला समांतर आहे असं म्हणता येईल. Therefore by using converse of basic proportionality theorem we can say that line MN parallel to side RQ. म्हणजे ती बाजू RQ ला समांतर आहे. तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. इन ट्रायंगल MNP NQ is an angle bisector of angle N. MN is equal to 5, MQ is equal to 2.5 and value of PN is 7. We want to find the length of QP.
QP ची लांबी आपल्याला शोधायची आहे. आकृतीमध्ये आपल्याला एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की किरण NQ हा कोन N चा दुभाजक आहे. म्हणून या आकृतीमध्ये QP ची किंमत काढण्यासाठी आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्माचा किंवा प्रमेयाचा उपयोग करता येईल, अँगल बायसेक्टर थेरमचा. Therefore we can say that in triangle MNP ray NQ bisects angle MNP. Therefore by using angle bisector theorem or property of angle bisector of triangle, we write the equation MN upon NP is equal to MQ upon QP. MN upon NP is equal to MQ upon QP. MN, NP आणि MQ या तीन रेषाखंडांची लांबी जी आहे ती लांबींच्या किमती आपण या ठिकाणी ठेवून एक पुढचं समीकरण किंवा स्टेप तयार करणार आहोत. लेंथ ऑफ MN is 5 upon length of NP is 7 is equal to length of MQ is 2.5 upon QP. म्हणजे आपल्याला पुढची पायरी मिळाली आहे 5 upon 7 is equal to 2.5 upon QP. या ठिकाणी तिरकस गुणाकार केला तर आपल्याला पुढची पायरी मिळेल 5 गुणिले QP बरोबर 7 गुणिले 2.5 आणि QP ची किंमत काढण्यासाठी मग 7 गुणिले 2.5 ला आपल्याला 5 ने भागावं लागेल. म्हणून नेक्स्ट स्टेप असणार आहे QP is equal to 7 into 2.5 divided by 5. या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. 5 ने 2.5 ला या ठिकाणी सिम्प्लिफाय करता येईल, भाग देता येईल. 5 1 5 5 5 25 म्हणजे या ठिकाणी 0.5 मिळतील आणि 7 आणि 0.5 यांचा गुणाकार 3.5 असेल. Therefore length of QP is 3.5. This is our answer. या उदाहरणामध्ये आपण अँगल बायसेक्टर थिअरम या ठिकाणी वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. In trapezium ABCD is a trapezium. That means चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. In this figure, AB side AB is parallel to side PQ is parallel to side DC. या तीनही बाजू परस्परांना समांतर आहेत. AP is equal to 15 it is given. PD is 12. QC is 14. We want to find out length of BQ. या ठिकाणी तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म वापरून आपण BQ या रेषाखंडाची लांबी शोधणार आहोत. It is given that side AB is parallel to side PQ is parallel to side DC. It is given. Therefore, by the property of three parallel lines and their transversals, म्हणजे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्मांचा उपयोग करून आपण या ठिकाणी एक समीकरण म्हणू शकतो. AP upon PD is equal to BQ upon QC. This is our next step. AP upon PD is equal to BQ upon QC. या समीकरणामध्ये AP, PD आणि QC या तीन रेषाखंडांच्या लांबींच्या किमती आपण ठेवून पुढची पायरी मिळवणार आहोत. Length of AP is 15, length of PD is 12 is equal to BQ upon length of QC is 14. Therefore, next step is 15 upon 12 is equal to BQ upon 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला पुढची पायरी मिळेल BQ into 12 is equal to 15 into 14. आता आपण 12 इकडे पक्षांतरित करूयात. Therefore, BQ is equal to 15 into 14 divided by 12. आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 35 upon 2. म्हणजे या ठिकाणी 15 आणि 12ला 3 ने भाग गेला. त्यानंतर उरलेल्या संख्येला 2 ने भाग देऊन आपल्याला या ठिकाणी 35/2 मिळतील. आता 35 ला जर 2 ने भागलं तर उत्तर असणार आहे 17.5. दॅट मीन्स द लेंथ ऑफ BQ इज 17.5. म्हणजे या ठिकाणी BQ या रेषाखंडाची किंमत किंवा लांबी काढण्यासाठी आपण तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेंच्या गुणधर्मांचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया. In the figure, AB is parallel to CD is parallel to FE. That means these three lines are parallel. Then find value of X and length of A. म्हणजे याही उदाहरणामध्ये आपल्याला तीन समांतर रेषा दिलेल्या आहेत. म्हणजे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्माचा उपयोग या ठिकाणी आपण करून समीकरण मांडणार आहोत. Therefore, in the solution we can write AB parallel CD parallel FE. It is given. तीन समांतर रेषा आहेत, त्यांच्या या छेदिका आहेत. या छेदिकांचा आणि समांतर रेषांचा गुणधर्म या ठिकाणी वापरून आपण समीकरण म्हणू शकतो. By the property of parallel lines and their transversals, BD upon DF is equal to AC upon CE.
BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. ही समीकरणं तयार करताना थोडीशी काळजी घ्यायची. या ठिकाणी आपण या सर्व रेषाखंडांच्या किमती ठेवून पुढची पायरी मिळवणार आहोत. 8 अपॉन 4 इज इक्वल टू 12 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि 8 ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 4 इंटू 12 अपॉन 8. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 4 1 4, 4 2 8, या 2 ने 12 भागले तर x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 6. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ x इज 6. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. नाउ व्हॉट इज द लेंथ ऑफ A? आता A ची लेंथ काढण्यासाठी आपल्याला AC आणि CE यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे 12 अधिक 6 बरोबर आपल्याला 18 मिळेल. ते आपण पायऱ्यापायऱ्याने मांडून घेऊया. AE is equal to AC plus CE. That means ACE. These 3 points are collinear points and C is in between A and E. म्हणजे या ठिकाणी आपण AC आणि CE च्या किमती ठेवूयात. AE is equal to 12 plus X. Length of AC is 12 and length of CE is X. Now value of X is 6. Therefore A is equal to 12 plus 6. That means length of AE is 18. म्हणजे AE या रेषाखंडाची लांबी आपल्याला मिळाली 18. या ठिकाणी सुद्धा आपण 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD bisects angle ABC. That means ray BD is an angle bisector of angle B. किरण BD हा B चा कोन B चा दुभाजक आहे. If AB is X, BC is X plus 5, AD is X minus 2 and DC is X plus 2, then find the value of X. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोन दुभाजक गुणधर्म किंवा प्रमेयाचा उपयोग करून X ची किंमत काढावी लागणार आहे. Therefore, आता या उदाहरणामध्ये आपल्याला BD हा कोन B चा दुभाजक आहे हे सांगितलेलं आहे. Therefore, segment BD bisects angle ABC. It is given. Therefore, by using the property of an angle bisector of triangle, we can write AB upon BC. AB upon BC is equal to AD अपॉन DC. कोन दुभाजक गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी AB छेद BC बरोबर AD छेद DC असं समीकरण मांडलेलं आहे. That means if we put the values of all the segments, we get x upon x plus 5 is equal to x minus 2 upon x plus 2. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. x into x plus 2 is equal to x minus 2 into x plus 2. या ठिकाणी x ना आतमध्ये गुणून घेऊयात. x into x x square, x into 2 2x. या ठिकाणी इकडे या दोन कंसांचा गुणाकार करून घेऊयात. x into x x square, x into 5 5x, negative 2 into x negative 2x and negative 2 into positive 5, that means negative 10. या ठिकाणी x square जर आपण हा लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केला तर तो निगेटिव्ह होऊन हे दोन्ही कॅन्सल होतील. म्हणून आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे इथे फक्त 2x शिल्लक राहतील. या दोघांची वजाबाकी असेल 3x minus 10. म्हणजे नेक्स्ट स्टेप असणार आहे 2x is equal to 3x minus 10. 2x आपण राईट हँड साइडला मिळेल आणि 10 लेफ्ट हँड साइडला मिळेल. म्हणजे आपलं समीकरण मिळेल 10 is equal to 3x minus 2. या दोघांची वजाबाकी असेल x. That means 10 is equal to x. That means value of x is equal to 10. This is the value of x. या उदाहरणामध्ये आपण अँगल बायसेक्टर थिअरम म्हणजे कोन दुभाजकाचा गुणधर्म किंवा प्रमेयाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. आता एक शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. In the figure, triangle ABC, ray BD bisects angle ABC and ray CE bisects angle ACE. If AB is equal to AC or AB is congruent with AC, then we want to prove that ED is parallel to BC. म्हणजे आकृतीमध्ये BD हा किरण कोन B चा दुभाजक आहे, CE हा किरण कोन C चा दुभाजक आहे आणि AB आणि AC या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की ED हा रेषाखंड BC या बाजूला समांतर आहे. यासाठी आपण कोन दुभाजक गुणधर्माचा उपयोग करणार आहोत. पहिले विधान, रे BD इज an angle bisector of angle ABC. म्हणजे BD हा कोन ABC ला दुभागतो. Therefore we can write
by using the property of angle bisector in triangle, AB upon BC is equal to AD upon DC. This is equation number 1. Similarly, ray CE bisects angle ACB. This is also given. Therefore, again by the property of angle bisector in the triangle, म्हणजे किरण CE हा कोण C चा दुभाजक असल्यामुळे आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर थिअरमचा उपयोग करून समीकरण मांडू शकतो. AC upon BC is equal to AE upon BE. Suppose this is equation number 2. First equation is AB upon BC is equal to AD upon DC, and second equation is AC upon BC is equal to AE upon BE. This is equation number 2. Now, segment AB is congruent with segment AC. This is equation number 3. Now, from equation 1, 2 and 3, समीकरण 1, 2 आणि 3 वरून आपल्याला एक निरीक्षण करावं लागेल. समीकरण 1 आणि 2 च्या डाव्या बाजू आहेत AB छेद BC आणि इथं आहे AC छेद BC. मात्र समीकरण नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे की AB आणि AC हे दोन रेषाखंड एकरूप आहेत, म्हणून आपण समीकरण 1 आणि 2 च्या या डाव्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप आहेत असं लिहू शकतो. दॅट मीन्स वी कॅन राईट AE upon EB is equal to AC upon BC is equal to AC upon BC. या ठिकाणी आपल्याला AB upon BC पाहिजे होता, आपण इथं बदल करून घेऊया AB upon BC. तो थोडासा या ठिकाणी बदल या ठिकाणी आपण करून घेऊया AB upon BC. म्हणजे समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3 वरून आपण असं म्हटलेलं आहे की AB आणि AC हे समान असल्यामुळे या समीकरणांच्या डाव्या बाजू म्हणजे AB छेद BC आणि AC छेद BC हे दोनही गुणोत्तर समान आहेत. याला आपण समीकरण नंबर 4 असं म्हणूया. आता समीकरण 1, 2 आणि 4 याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जर समीकरण 1 आणि 2 च्या डाव्या बाजू समान असतील तर याचा अर्थ समीकरण 1 आणि 2 च्या उजव्या बाजूही समान असायला पाहिजेत. म्हणून पुढची पायरी असणार आहे इन ट्रायंगल ABC AE upon EB is equal to AD upon DC. म्हणजे ह्या दोन समीकरणांच्या 1 आणि 2 च्या उजव्या बाजू सुद्धा समान आहेत. हे आपण म्हटलं समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 4 वरून. मग जर या समीकरणामध्ये AE upon EB is equal to AD upon DC हे असं असेल तर या ठिकाणी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरून असं म्हणू शकतो की हा जो रेषाखंड आहे AD किंवा ही जी बाजू आहे AD ती बाजू BC ला समांतर आहे. दॅट मीन्स बाय द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वी कॅन से दॅट सेगमेंट AD इज पॅरलल टू साइड BC. म्हणजे या ठिकाणी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आणि कोन दुभाजकाचा प्रमेय या दोनही गुणधर्मांचा प्रमेयाचा या ठिकाणी उपयोग करून आपलं साध्य जे आहे ते साध्य सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यातील उरलेली जी उदाहरणे आहेत ती अत्यंत सोपी आहेत. ती सरावासाठी घरी सोडवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.